याच्यामध्ये आपण बघा आनंददायी शनिवार दिनांक 14/9/2024 वार शनिवार आपण बघणार आहोत विज्ञानचा प्रयोग। चला शिकूया प्रयोगात्मक विज्ञान। आजचा प्रयोग आहे आम्ल व आम्लारीची अभिक्रिया। त्याच्यासाठी साहित्य एक बॉटल, लिंबू, खाण्याचा सोडा, फुगा, मेणबत्ती, एक काचेचा ग्लास आणि चमचा। आपण घेतलेला आहे काचेचा ग्लास, मेणबत्ती, आगपेटी, फुगा, बॉटल, लिंबू आणि खाण्याचा सोडा। तर आपण सर्वप्रथम काय करूया, या फुग्यामध्ये खाण्याचा सोडा भरूया। धरे याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाक याच्यामध्ये। मी तोपर्यंत काय करणार आहे, या लिंबाचा काय करून घेऊया, आपण रस करून घेऊया। आपण काय घेतला, रस करून घेतलाय। काय घेतलाय, आपण आम्ल आणि आम्लारीची अभिक्रिया बघणार आहोत। आपण काय केलं, आता याच्यामध्ये लिंबाचा रस घेतलाय। आता या फुग्यामध्ये आपण काय घेतले, खाण्याचा सोडा घेतलाय। आता हे आपण काय करू, बॉटल धर तू धर। आता याला आपण याला पिट्ट लावूया। लावला फुगा? हो लावला। आता तुम्हाला याच्यात काय दिसतंय का? नाही। आता आपण या फुग्यामधला जो खाण्याचा सोडा आहे ते काय करूया, या बॉटलमध्ये सोडूया, बघू काय होतं। जास्त पुरला नाही कारण हे कमी असेल, है की नाही। याला एक तर या बाटलीमध्ये काय आलते, बुरबुडे आलते, बघितले का तुम्ही? फेस आला होता, वर आलता ना। आणि आता आपण हा काचेचा ग्लास आहे, या काचेच्या ग्लासामध्ये काय करूया, मेणबत्ती पेटवून घेऊ, है की नाही। आता बघा खाण्याचा सोडा आणि लिंबू याची काय झाली, अभिक्रिया झाली आणि इथं तुम्हाला भरभरून फेस आलेला वर दिसला आणि तो कुठे गेला, या फुग्यामध्ये। कुठे गेलाय, या फुग्यामध्ये गेलाय। आता या फुग्यामध्ये कोणता वायू असेल, माहिती आहे का तुम्हाला कोणता वायू असेल? तर तुम्ही आता बघूया, हा ही काय आहे, मेणबत्ती आपण पेटवलेली आहे, ह्याच्यामध्ये हा वायू सोडूया आपण। काय झालंय, मेणबत्ती विजली, है की नाही। तर बघा कोणता वायू ज्वलनास मदत करत नाही, ऑक्सिजन की कार्बन डायऑक्साइड? कार्बन डायऑक्साइड, है की नाही। मग आपण या फुग्यामधला वायू या कशामध्ये सोडला, ग्लासामध्ये, तेव्हा मेणबत्ती विजली, म्हणजेच कार्बन डायऑक्साइड वायू हा कोणता वायू तयार झाला होता याच्यामध्ये, कार्बन डायऑक्साइड वायू। आणि कार्बन डायऑक्साइड वायू हा ज्वलनास मदत करत नाही। जेव्हा आपण या बाटलीमध्ये लिंबाचा रस घेतला आणि वरतून फुग्यामध्ये आपण काय ठेवलं होतं, खाण्याचा सोडा, या लिंबाच्या पाण्यात खाण्याचा सोडा टाकला असता लिंबाचा रस आणि खाण्याच्या सोड्याची अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड वायू तयार झाला। आणि जेव्हा आपण ह्या पेटत्या मेणबत्तीच्या ग्लासमध्ये तो वायू सोडला तेव्हा ती मेणबत्ती विजली। यावरून असे लक्षात येते की कार्बन डायऑक्साइड वायू हा ज्वलनास मदत करत नाही। कळाला तुम्हाला प्रयोग? हा प्रयोग तुम्ही करून घरी बघायचा, परंतु चाकू वगैरे हाताला लागणार नाही याची दक्षता घ्यायची। कळाला प्रयोग सगळ्यांना? ठीक आहे, धन्यवाद।